येण्यासारखा धावतोय, रात्री कोण नाही. टॅक्सीवर बिचारे मला पोलिटिशियन त्यांनी 5 पैसे नाही घेतले. बोलते धावते, बोलते पैसे नको, आम्ही हेच करायचं. म्हणजे आम्हाला कोणी येत नाही ना. एखादा श्रीमंत माणसाचं असं झालं असतं आणि मी गरीब असतो तर त्याने लगेच मला पकडला असता. 24 तासाच्या आतमध्ये जेलमध्ये. मला लगेच 3ऱ्या दिवशी सजा भेटली असती. मी जेलमध्ये. कुठेच मागून घेतलं ना. नाही ते त्याची आजची मागणीच आहे आता. जाहीर करावं. पोलीस स्वतःहून देतात मुद्दामून माध्यमांना. ह्या फुटेजच्या बद्दल का थांबवण्यात आलं हा मुद्दा आहे. अहो तुम्ही सांगा, मुख्यमंत्र्यांचं बघा स्टेटमेंट बघा. मुख्यमंत्री तो मुलगा त्याच्या वडिलांना पकडून काही आम्हाला साध्य करायचं नाही. आम्हाला त्या मुलगा पाहिजे होता. जेव्हा आम्ही बरोबर तुमची स्कॉटलंड यार्डशी करतो, आम्ही तेच सांगितलं की मुंबईच्या पोलिसांच्या बद्दल आमच्या मनात कुठल्याही तरीचं संभ्रम नाही किंवा कुठलंही दुमत आमचं नाही. आम्ही तुमचं रिस्पेक्ट करतो. पण ज्या तऱ्हेने त्यावेळेला कारवाई होऊन त्याला पकडायला पाहिजे होतं आणि त्याला जर त्या दिवशी पकडलं असतं कदाचित जास्त चांगल्यापणे तुम्हाला अजून चांगला तू करता असं आमचं एक म्हणणं. दुसरा गोष्ट, आम्ही जे तुम्हाला सांगतोय ना की ही कर्म करा, हे सांगत असताना आम्ही तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्ही स्वतः सांगताय की त्या गाडीमधून तो उतरला व त्याने ड्रायव्हरला बसवलं पुन्हा गाडी चालली. म्हणजे त्या मुलाचं इंटेंट हे किती, तो मुलगा म्हणजे असं नाही की तो काही होता, त्याचं इंटेंट त्याला माहिती होतं की एक्झॅक्टली मी काय करतो. जेव्हा ह्यांनी गाडी थांबवली, त्यांच्या मिसेसने गाडी थांबवली की काय करतो माझं नुकसान केलं, तेव्हा त्याच्या मला कळलं असेल ना की माणसं दोन्ही पण चांगली आहेत, बोलतायत, पण तो थांबला नाही. म्हणजे त्याचं इंटेंट जे होतं ना ते स्पेसिफिकली इंटेंटने काम त्याने केलेलं. त्यामुळे आमचं म्हणणं असं की त्याने 302 आमचा 1083 लावला पाहिजे असं आमचं एक म्हणणं आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला किंमत आहे की नाही, आम्ही असं बोलणार. आज तुमची फॅमिली कुठेही रस्त्यावर चालते. ज्या BMW असतील हे जर श्रीमंताची मुलं त्यांच्या सगळं मिळालेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये ज्या केसेस होतात नागपूरला 2 मिलियन झाले. संचलवरती टाकलं.